त्याच्याकडे एक नामी योजना दिसते आहे. योजना अशी आहे या काय आहे का येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कांद्यापेक्षा मोठा मुद्दा असला नाही पाहिजे. कांदाच का? मग काही म्हणाल कांदा सोयाबीनचंही नुकसान आहे, मकाचंही नुकसान आहे, सगळ्याच पिकांचं नुकसान आहे. पण यांनी इंटरनॅशनल हिरो करून टाकला आपल्या कांद्याला काही कारण नसताना. बरं हिरो झाल्यावर पैसे मिळते आपल्याला, हिरो झाल्यावर झिरो राहिलो. हा कांदा आपल्यासाठी विलन ठरतो आपला कांदा आणि त्यांच्यासाठी हिरो ठरतो. हिरो कोण झालं? नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारनं दिल्लीतले कांद्याचे बाजार वाढू दिले नाही. कोण हिरो झालं? आणि कांदा कोणाच आहे? मग हिरो कोण व्हायला पाहिजे होतं? आपण हिरो व्हायला पाहिजे. तिथं आपण विलन झालो. विलन कुठं कुठं झालो? खादीच्या दुकानदाराच्या नजरेत विलन झालो. विलन कुठं झालो? पोराच्या नजरेत विलन झालो, कारण त्याच्या आमकामकाचं लग्न असं झालं आणि आपलं लग्न तसं होत नाहीये. आपण पोराच्या नजरेत घरापासून विलन झालो. या व्यवस्थेनं आपल्याला डाकू दरोडेखोराची इमेज प्राप्त करून दिली, पण ती आपली इमेज नाहीये. आपल्याला ही इमेज सुधारवायची, बदलवायची आहे. 70 वर्षात तसा प्रामाणिक प्रयत्न झाला नाही. प्रामाणिक प्रयत्न पार्टी करणार नाही, तुम्हाला करावं लागणार. कुठलीही पार्टी नाही. गणेश निंबाळकरची पार्टी प्रामाणिक प्रयत्न करणार नाही. कुठल्याही इंद्रदेव जरी आला तरी त्याची पार्टी त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करणार नाही, तो तुम्हाला करावा लागणार. तो प्रयत्न त्या कांद्याच्याच मुद्द्यावर निवडणूक होईल. कुंभाड्यात आमचे लाख गट असू दे, त्या सरपंचाचं आणि या सरपंच लाख जमू नको देऊ, पण ते आम्ही पंचवार्षिकला पाहू. पण लोकसभेला मात्र आम्ही हे विसरून जाऊ, हे तुमच्या लक्षात आलं. हे जर लक्षात आलं ना, इंग्लंड देश भारी का भारत देश भारी? इंग्लंड. आपण उगाच आपली ठोक लाल करून नका घेऊ. काय भारी? कान भारी. इंग्लंडचा एक जॉडी फॉरेस्ट नावाचा अधिकारी, ग्लास्को नावाच्या कंपनीचा, तो महाराष्ट्राचा डायरेक्टर. त्याला 75 लाख रुपये पगार आहे महिन्याचा. 75 लाख रुपये. ग्लास्को काची कंपनी आहे? हे गोळ्या औषध आहे जे तुम्ही खात्या घेत्या. अशा जवळपास 70 कितीतरी त्यांचे प्लांट आहेत जगभरामध्ये. त्याचा एचओडी आमच्या गावचा मुलगा आहे. तो फार हुशार आहे. तो इतका हुशार आहे, त्याने भाषेवरती प्रभुत्व मिळालं. उमेश निंबाळकर नाव आहे त्याचं. त्याच्या घरी तो जॉडी फॉरेस्ट येणार होता, म्हणून आम्ही भेटायला गेलो. आपलं काय, आमचं गाव गरीब आहे बाबा, आमच्या गावाला थोडं CSR फंडातून पैसे द्यायसाठी जाणार होतो आम्ही. आता मी थोडा पुढे आमच्या गावाचा गेलो. तो आला, त्याची 2 मुलं. ते त्यावेळेस तो उमेश त्या रस्त्यावर उभा, म्हटलं घरी ये 2 मिनिटं. आता तो ऑफिसर असल्यामुळे आपल्याला आकर्षण ऑफिसरचं नाही. म्हणे मी इथून जर गेलो तो ह्या मिनिटाला इथून निघून जाईल. त्या सेकंदाला मी तिथं जर नसलो, थोडा जरी बाजूला असतो, तो इथून निघून जाईल. मला भलता कडक असेल बाबा. तो आला, आम्ही लगेच अशी फुलं बिलं गोळा करून साहेब फुलाला हातही लावला नाही का त्याच्यावरती मावा होता. नो 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 डोंट टच डोंट टच डोंट टच. त्याच्या पोरांना असं म्हटला. तो गोरा गोमटा, त्याची बाई गोरी गोमटी, सगळे पोरं असे धष्टपुष्ट. म्हणजे पोरं आपल्या पोरापेक्षा वयानं मोठी असतील. त्याचे पोरं 6, 7, 7, 7, 8, 8 वर्षाचे. आपले 12, 15 वर्षाचे पोरं खुजे वाटायचे. त्याचे पोरं असे मस्त दिप्पाड वाटायचे. सगळं मी तुम्हाला का सांगतो? तो आला, खाली उतरला, त्यानं उमेशच्या घराकडे गेला, तिकडे गेला. मग त्याला मी सांगितलं आमच्या गावची वेदना अशी आहे का बुवा, माय विलेज इज व्हेरी स्मॉल विलेज. अमॉंग माय विलेज देर इज लॉट ऑफ लॅक ऑफ प्रोफाईल्स, सोसायटीज, असं सांगितलं त्याला. बाबा आमच्याकडे नाही आहे बाबा, सुविधा नाही आहे. आमचे लॅक ऑफ म्हणजे कमी आहे आमच्याकडे, सगळं गरीब आहे. आणि व्हेरी स्मॉल विलेज इज माय विलेज. तो आणि हाऊ स्मॉल इज युअर विलेज? ओनली 700 पीपल्स आर देअर इन माय विलेज. फक्त 700 लोक आहे बा. तो आणि यू नो हाऊ स्मॉल इज माय विलेज? हाऊ स्मॉल? ओनली 27 पीपल्स आर देअर इन माय विलेज. त्यानं असं सांगितलं. माझ्या गावात फक्त 27 लोक आहे, तो आहे तरी 700. मी तर फक्त पाहतच राहिलो त्याच्याकडे. मग म्हटलं याचं गाव गरीब आहे का आपलं गाव गरीब आहे, तुलना तरी करू बा. मग त्याला विचारलं किती जमीन आहे भाऊ तुझी? त्याला होती 100-150 एकर जमीन होती. म्हटलं मग आता कोण करतं तिथं? उमेश आमच्या दुभाषाच काम करू लागलं. त्याने सांगितलं ज्या दिवशी मला हा जॉब मिळाला त्या दिवशी तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेत ती जमीन जमा करून दिली. नीट लक्षात आलं, ती जमा करून दिली. आणि देशाप्रती तो भाव त्या शेतकऱ्यांचा असा काय तर ते देश पूर्णपणे त्या शेतकऱ्यांकडे लक्ष देतात. एकंदरीत जपान, जर्मनी या देशांमध्ये तुम्ही पाहिलं तर भूकंप आल्यानंतर तिथं जमिनी बदलल्या जातात. तिथं रस्ते सापडत नाहीत, गावाच्या गाव गडप होतात, तरी त्या देशातला शेतकरी आत्महत्या करत नाही. याचं काहीतरी उत्तरता असेल ना त्या देशांकडं. सन्मानानं वागवलं जातात त्या देशामध्ये शेतकऱ्याला, सन्मान विसरत नाही. एका हेडा नावाच्या व्यापाऱ्याच्या पोराचा मला 17 मिनिटं फोन चालू होता. मी फॉरेनमध्ये आहे म्हणे. तिथल्या प्रत्येक कार्यक्रमात शेतकऱ्याला प्रेझेंट केला जातो. कुठलाही कार्यक्रम असू दे आधी शेतकरी प्रेझेंट केला जातो, कारण त्यांना माहिती आहे हातातोंडाची गाठ ज्यानं बसते ना तो घटक शेतकरी आहे. आणि
त्याच हातातोंडाची गाठ बसल्यामुळे हे पोट भरतं आणि या पोटावरती हे आयुष्य चालतं हे विसरून आपली व्यवस्था चालली आहे. त्या दिल्लीला हिरो बनतायत ही लोक आपल्यामुळं, आणि आपण विलन बनतोय हे लक्षात ठेवण्यासाठी एक योजना अवलंबली, आणि ती योजना अशी आहे, येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवसापर्यंत कायमच हे धोरण ठेवलं पाहिजे. पण ट्राय तर करू आधी, लोकसभेपर्यंत टिकत का? तर त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या त्या मतदानाच्या दिवसा क्षणापर्यंत, शेवटच्या सेकंदापर्यंत आपण आपल्या मित्रा सोयऱ्या दायऱ्या सकट गावात सकट सगळ्यांनी वाडे वस्त्यांपर्यंत एक प्रश्न निवडायचा आहे. तो प्रश्न म्हणजे कांदा. आमच्या कांद्याची निर्यात बंदी केल्यामुळं एका रात्रीत 800 कोटी आणि जवळपास 17 दिवसांमध्ये 2000 कोटी रुपयाचं नुकसान झालं. 2000 कोटी रुपये आले तरी का जिल्ह्याला कधी आले? 80,000 कोटी खाता येतात, पण आमचे 2000 कोटी वाचवता येत. 80,000 कोटी अमाऊंट किती हो? 36 जिल्हे भागिले करा ना फक्त त्याला. फक्त 36 जिल्हे भागिले केले तरी घरी कोटी रुपये येतील. मग घ्या ना फुकट कांदे आमचे. पण ते झाकण्यासाठी तुम्ही पहाटे सरकार बनवू शकता आणि रात्रीची निर्यात बंदी करता, तर आपल्याला रात्र आणि पहाट दोन्ही वैरायची ठरते. आपल्याला जागा राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी गावोगाव एक बॅनर लावला पाहिजे. त्या बॅनरवरती कांद्याचं चित्र असलं पाहिजे. त्याच्या दोन्ही बाजूला टोमॅटो, द्राक्ष, मिरची असं सगळं असलं पाहिजे. कांदा मोठा असला पाहिजे, कारण तो हिरो आहे ना, मग बाकी सगळे साईड हिरो आहे. तर त्याच्यावरती एका बाजूला शेतकऱ्याची इमेज असली पाहिजे. किती तारखेला निर्यात बंदी झाली त्याची एक बातमी असली पाहिजे. किती नुकसान झालं त्याची एक बातमी असली पाहिजे. त्याच्या संदर्भात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या बातम्या असल्या पाहिजे. आणि वरती तुमचं एक बोट असलं पाहिजे. त्याच्यावरती काळा शाईचा ठिपका असला पाहिजे आणि ते बोट जिवंत असलं पाहिजे. या बोटाला केंद्रस्थानी ठेवायचं. कारण ह्या बोटानं केलेल्या ह्या चुका आहे. ह्यावेळेस मात्र त्याला चुकवायला द्यायचं नाही. त्याच्यासाठी आपल्या मेंदूला आठवण यावी म्हणून हा बॅनर आपल्या चौकात असला पाहिजे. त्या बॅनरवरती धूळ बसू नाही द्यायची. दररोज सकाळी त्याला कपडा मारायचा आणि बसवताना मात्र 5 सौभाग्यवती सुवाक्षिणींच्या हस्ते तो बॅनर पुजायचा आहे. असतील आपल्या गावात गुरु ब्राह्मण तर त्यांना सगळे मंत्र म्हणायला लावायचे. या बॅनरवर कुठला अरिष्ट आलं नाही पाहिजे. हे सगळं का करायचं माहिती? तो जिव्हाळा तुमच्या मनात निर्माण झाला पाहिजे आपल्या अर्थव्यवस्थेसाठी. आपली अर्थव्यवस्था कांदा, वांगे, मिरच्या, भाजीपाला, द्राक्ष याच्यातच लपलेली आहे. आणि ते जर नाही समजलं तर मग गडबड होईल. ते समजावं म्हणून ते विसरलं नाही पाहिजे. कोणालाच काही म्हणू नका. एकाही नेत्याला काही म्हणू नका आता, कारण वेळ तर निघून गेली. एकाही कार्यकर्त्याला काही म्हणू नका. मात्र खेळीमेळीनं तो प्रश्न जिवंत करा. मग हे मतदान करायचं कोणाला? निर्यात बंदी करणाऱ्यांना मतदान बंदी, निर्यात बंदी करणाऱ्यांना आता नकोच सत्तेची संधी, असे त्याच्यावरती 2 त्या ठिकाणी आपले असते. कुणाला करायचं ते ठरवून आपण वेळेवर एखादा येडाधडा आपला उभा करून पाहू ना. का कुंभारडे गावाच्या आदिवासी वस्तीतल्या आदिवाशाला समजतच नाही काही? एकदा जर नसेल समजत त्याला एवढं तर कळाल ना, ठाकरे साहेबांना आपल्याला उभं करेल. आपल्याला ठाकरे साहेबाचा निरोप महत्वाचा आहे. आई सरती नाही आपल्या तळातली लोक, पण तुम्ही आणत्या वरून लोक आणत्या. ते तुम्हाला वरून आल्यावर छान छान कपडे, बारी बारी गाड्या येड्यात काढून निघून जाते. पुन्हा त्यांची गाठ भेट घ्यायची, पुन्हा हे नाही. तुमची बातमी टीव्हीला येत नाही, पेपरला येत नाही. आली तरी गावात येतो त्याच पेपरला येते, जिल्ह्यात जाऊ त्या पेपरला येत नाही. दिल्लीला तर माहित व्हायचं विषयच नाही काही. पण इडच्या इडं आपल्या बातम्या पाहायचं आणि खुश व्हायचं कारण नाही. तो बॅनर तुम्ही लावायचा आहे. कदाचित ही गोष्ट वाईट पण वाटू शकते कोणतरी कार्यकर्त्याला, पण त्यामध्ये शब्द असा आहे, ज्यांनी केली निर्यात बंदी, ज्यांनी मध्ये सगळेच आले. कुणा एका व्यक्तीला, कुणा एका पक्षाला, कुणा एका घटकाला म्हणायचं नाही. हा बॅनर गावात लावायचा आहे. हे लावण्यासाठी तुम्ही एकत्र येत असाल तर हा सन्मान खऱ्या अर्थानं झाला, नाही तर हा अपमान होईल. कुणाचा? कांद्याचा. पर्याय ना आपला. हा आपला अपमान करून घ्यायचा नाही. म्हणून हा बॅनर लावण्यासाठी तुम्ही पावलं टाकाल नाही बुवा. हे सगळ्यांनी एक खटी वाकरा म्हणा ना. लावाल बरं, मनात शंका नाही ठेवायची. काहीतरी सांगितलं म्हणून बळजबरी लावायचं नाही. जितकं आपल्या मुलाच्या कार्यासाठी आपण इंटरेस्टिंग असतो तितकंच त्या कार्यासाठी इंटरेस्टिंग व्हा, कारण त्या मुलाचं कार्य त्यात लपलेलं आहे. मुलाचं कार्य त्यात लपलंय, मुलीचं शिक्षण लपलंय, घरातल्या बापाचं आरोग्य लपलेलं आहे, सगळ्या गोष्टी त्यात लपलेल्या आहे. फक्त कांदा मोठा करायचा, तिथपर्यंत मोठा करायचा जिथपर्यंत यांचा पराभव होत नाही. अनेकांचा पराभव होईल त्यात, फक्त तुम्ही तुमच्या काम मुद्द्यावर राहा. अनेकांचा, पक्षाचा नाही होईल, अनेकांचा पराभव होईल. हा पराभव जर करता आला ना तर परमेश्वरानं आज बजरंग बलीच्या प्रांगणात आहे. फक्त एक आपल्याला सपोर्ट केला पाहिजे. तो होईल ना होईल, आपला यशस्वी होणारच आहे. पण अजून यश जर मिळालं ना, हे निमानिम झाले पाहिजे, आपलं एकटं येडं कोणतरी निवडून आलं पाहिजे. परिस्थिती अशा देशात दिसते हवी, आपणही सावध असलं पाहिजे.
छत्री उन्हाळ्यात घेऊन फिरायची, नेमकी पावसाळा आला घरात ठेवायची, तशी नको व्हायला. तर पावसाळ्यात सुद्धा ती गाडीला बांधेल पाहिजे, पहाड आलं तर उघडता आली पाहिजे. जर आलंच पहाड तर आपला येडा धडा गडी तिला असला पाहिजे. त्यानं म्हणलं पाहिजे कांदेच काय करतात सर, चेष्टावर जरी म्हणलं तरी त्याचा फरक पडणार आहे. समजा नाही झाले निमाने तरी जर यांनी आगाऊपणा केला तर त्यानं रुंद फिरवलं पाहिजे संसदेपुढं. ते रुंद फिरवलं तरी देशात ही बातमी, कारण संसद आहे, त्याला संसदेपुढे जाण्याचा अधिकार आहे. ते रुंद फेकलं तर लई मोठी बातमी होईल, पण नुसती फिरवायची जरी त्यानं डेअरिंग केलं. मानवाधिकार संघटना आहे, जागतिक न्याय संघटना आहे, जगाच्या पाठीवर ही बातमी गेली पाहिजे का एका बाजूला या देशाचं शोकेस असे आणि आतल्या बाजूला गोडाऊन इतकं खराब झालंय. तिथला शेतकरी त्याच्या मुलाचं लग्न जमत नाही, तो त्या ठिकाणी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतोय त्यांच्या एका निर्णयामुळे. हा निर्णय जगाच्या न्यायालयामध्ये उघडा करता आला पाहिजे. तुम्ही म्हणाल देशापेक्षा जगाचं न्यायालय मोठं का, म्हणजे नाही तरी बाकीच्या भानगडी जगाच्या न्यायालयातच मिटवतं ना. दहशतवादाचे असतील, अमके असतील, तमके असतील, आपण दहशतवादाच्या विरोधातलेच आहोत. तिथेही मारणारे आपणच, दुसरं कोण आहे? हा कुठं होती जेवणाची अंत्ययात्रा? कोणत्या गावात निघाली? खेड्यातच निघाली की नाशिकला, कलकत्त्याला, मुंबईला. आपल्या तिडही मारा तुम्हीच, इडही मारा तुम्हीच, मरा मरा मरा. हे राम नावाचा शब्द यांनी उलटा केला, मरा लावायला लावला. नाही तर राम खऱ्या अर्थानं आपण जगलो. प्रभू रामचंद्र आपल्या बजरंग बलीरायाचे गुरु आहे. ते आपल्याला कोणी शिकवले का? लहानपणापासून रामनवमी आपल्याला कोणी शिकवली? पण त्याच्या आड मात्र तुमच्यातला राम उलटा करताय, तुम्हाला मरायला लावताय. आपण प्रभू रामचंद्राचे निस्सिम भक्त आहोत, सांगण्याची गरज नाहीये. तुकोबरायांनी सांगितलं, ज्ञानोबरायांनी सांगितलं, साधी भक्ती शिकवली आपल्याला. त्या भक्तीच्या आडून आपल्याला सगळं समजतं. पांडुरंगा इतका मोठा